महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे, याच्याकरता शिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश भाऊ माळी, सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर, विनंती केल्यानंतर शिंदखेडा शहरामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे. सर्व 9:15 वाजताची जी घटना ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी घडलं ते वृत्त म्हणजे कसं सर्व संवेदनशील बातमी होती. ही बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्रावर कोणाला असं वाटत नव्हतं की असा अजितदादांवर काही दगाफटका होईल. आणि आज महाराष्ट्राचा जो कणखर नेता होता, जो लोकशाहीचा खरा आधार होता, आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सोडून गेल्यानंतर असा नेता होणे नाही. आज शिंदखेडा शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे आज आपल्यातनं पडद्याआड झाले आहे. खरं बघितलं गेलं तर दादा जे काही नेतृत्व होतं ते फुले शाहू आंबेडकरांना मानणारं होतं. जे या दिवशी पहिल्यांदा दादांना भेटणं झालं आणि दादांचं एकच म्हणणं होतं की राकेश दादांना बोलले होते की शिंदखेडा शहरामध्ये कुठलीही निधीची आम्ही कमतरता भासू देणार नाही. आणि आज ते दादा शिंदखेडा शहराला पोरकं करून दिलं. खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर दादा हे कुठल्या एका जाती समूहाचे नाही होते. दादा हे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर प्रेम करणारे होते. आणि आज ते आपल्यातनं निघून गेलेले आहेत. आणि शिंदखेडा शहर व वंचित बहुजन आघाडी असेल, आंबेडकरी जनसमुदाय असेल व शिंदखेडा शहरातील सर्वच ग्रामस्थ असतील, त्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो.